कळमनुरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची सरसकट शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि त्याचबरोबर पीक विम्यासाठी 72 तासांची अट शिथिल करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं कळमनुरी येथील तहसीलदार यांना देण्यात आले। यावेळी अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मतीन कांबळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। आज कळमनुरी तालुका येथे डोंगरगाव पूल, कानेगाव वगैरे इतर ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अतिवृष्टी जिथे जास्त झालेली आहे तिथं भेट देण्यात आली, पाहणी करण्यात आली। त्या भागामध्ये आदरणीय कमिशनर साहेब, आयुक्त साहेब आणि कलेक्टर साहेब पण होते। सदर पाण्यामध्ये खूप पीक पाणीचं नुकसान झालेलं आहे, लोकांचं खूप नुकसान झालेलं आहे। आमच्या पक्षातर्फे आम्ही मागणी केलेली आहे की या नुकसानग्रस्त अतिवृष्टी ज्यांच्या जास्त नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना तुरंत 50,000 रुपये देण्यात यावे आणि पीक विमाचं जे 72 तासाचा जे कार्यकाळ आहे ते थोडंसं रद्द करावा। आम्ही अशी विनंती आदरणीय विभागीय आयुक्त साहेब आणि कलेक्टर साहेबांना सांगितलं आणि त्यांनी काही ऑनलाईन टेक्निकल पिरियड लागतो म्हणून तसं आपल्याला जमणार नसून परंतु ऑफलाईन पद्धतीनं आपल्याला करता येईल असं त्याच्यामधलं मार्ग काढून त्याच्यावरती हे 4-5 दिवसामध्ये तुरंत लवकरात लवकर पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे। आणि तिसरं म्हणजे डोंगरगाव पूलच्या समोर जे हायवे जातो त्या हायवेमधून एक छोटासा बोगदा करण्यात आला, नवीन रोड करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये बोगद्यामुळे ते फ्लोबॅक वॉटर गावामध्ये खूप ॲक्युम्युलेट झाला होता, त्याच्यामुळे ते पाणी घरात पूर्ण शिरलेलं होतं। तेही आम्ही निदर्शनास आणून दिल्यानंतर आदरणीय